ओम शांति। हमारे बीच में हमारे प्रथम निमंत्रित अतिथि भ्राता अंबादास जी दानवे पहुंच चुके हैं। हम सभी बहुत दिल से उनका स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। करतल ध्वनि से हम उनका स्वागत करते हैं। ओम शांति। हमारे बीच में हमारे आदरणीय भ्राता दशरथ भाई जी पहुंच चुके हैं। जोरदार करतल ध्वनि से हम उनका स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम। तो अपने हर्ष का मिलता कहीं ना अंत है। आज तो अपने
ओम शांति। हमारे बीच में भ्राता हनुमान जी भोंडवे पाटिल हमारे निमंत्रित अतिथि पहुंचे हैं, उनके लिए हम जोरदार तालियां बजाएंगे उनके स्वागत में। शुभ स्वागतम, शत स्वागतम। मंदिर सजता मूरत से और अंबर जैसे तारों से, भारत माँ का सजा। ओम शांति। जिस घड़ी का हमें इंतजार था, हमारे आदरणीय राजयोगिनी संतोष दीदी जी हमारे बीच पहुंच चुके हैं। हम सभी करतल ध्वनि से उनका स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। सिडको महानगर वाड़ूज की इस भूमि पर दीदी जी का बहुत बहुत स्वागत है, स्वागत है, स्वागत है। ओम शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के वाड़ूज सिडको महानगर के नए भवन के इस प्लॉट का भूमि पूजन एवं शिलान्यास होने जा रहा है। इस पुनीत कार्यक्रम के शुभ अवसर पर पधारे आप सभी का बजाज नगर के ब्रह्मा कुमारी सेवा केंद्र की ओर से हार्दिक स्वागत है, स्वागत है, स्वागत है। हमारे बीच में आई हुई हमारी मुख्य अतिथि हमारी आदरणीय राजयोगिनी संतोष दीदी जी, भ्राता अंबादास जी दानवे, भ्राता हनुमान जी भोंडवे पाटिल, हमारी आदरणीय राजयोगिनी ब्रह्मा कुमारी शीला दीदी जी, आदरणीय राजयोगी भ्राता दशरथ भाई जी, सभी का बहुत बहुत स्वागत है। अभी उनके शुभ हस्तों से इस भूमि का शिलान्यास होने जा रहा है।
हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। ख्वाबों के बीज कच्ची जमीन पे हमको बोना है, आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है, अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है, शहनाई शहनाई शहनाई। રાસ રચીલ્યો સાજ સજીલ્યો શુભ ઘડી છે આવી, આછા આછા ટમટમાતા શમણાઓ જે લાવી ઓ લાવી ઓ લાવી। રંગી બરોર આવી ખુશીઓ સંગે લાવી, હર ઘારે હૈયું હાય હાય। રંગી બરોર આવી ખુશીઓ સંગે લાવી, હર ઘારે હૈયું હાય 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 હાય। हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। ख्वाबों के बीज कच्ची जमीन पे शुभ घड़ी आई मंगल वेला छाई, शुभ घड़ी आई मंगल वेला छाई, भूमि पूजन से नव सृजन की राह बनाई। शिव कृपा हो सुख समृद्धि का वास, इस पावन स्थल से फैले उन्नति का प्रकाश, इस पावन स्थल से फैले उन्नति का प्रकाश। इसी शुभ संकल्प के साथ इस भूमि का शिलान्यास हो रहा है, तो हम सभी अपनी अपनी शुभ भावनाओं का भी एक एक ईंट इस बाबा के पावन स्थल पर लगाएंगे।
अभी मैं हमारे अतिथियों से अनुरोध करती हूँ, भ्राता अंबादास जी दानवे, माजी विरोधी पक्ष नेता विधान परिषद महाराष्ट्र राज्य, हमारे बीच में आए हैं, तो उनसे विनम्र अनुरोध है मंच पर आकर अपना स्थान ग्रहण करें। भ्राता हनुमंत जी भोंडवे पाटिल, आप भोंडवे समूह के अध्यक्ष हैं, उद्योगपति हैं, तो आपसे भी अनुरोध है मंच पर अपना स्थान ग्रहण करें। भ्राता दशरथ भाई जी, आदरणीय राजयोगिनी संतोष दीदी जी, आदरणीय राजयोगिनी शीला दीदी जी, परमात्मा स्मृति से उस प्यारे परमपिता शिव परमात्मा का आवाहन करते हुए इसकी विधिवत शुरुआत करेंगे। तो सभी से अनुरोध है, हम 3 मिनट साइलेंस में रहकर प्यारे शिव बाबा का आवाहन करेंगे। याद कीजिए, पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए, दिल में ही दिल की उससे यूं बात कीजिए, पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए, पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए। ओम शांति। आज जिस स्थान का जो निर्माणाधीन स्थान है, इसका भूमि पूजन जो हुआ है, इस स्थान की महिमा करते हुए कुछ पंक्तियां कहना चाहूँगी। इस धरती को नमन, इस धरती को नमन, ये जीवन का आधार, इस धरती को नमन, ये जीवन का आधार, यहीं से होगा परमात्मा का स्वप्न साकार। शांति समृद्धि और सौभाग्य हो अपार, शांति समृद्धि और सौभाग्य हो अपार, हर कोना हो जाए खुशियों से सरोबार, खुशियों से सरोबार। तो ऐसी इस भूमि के लिए शुभकामनाएं व्यक्त करते अब हम अनुरोध करते हैं हमारे मंचासीन अतिथियों से कि आज के इस कार्यक्रम का दीप प्रज्वलित कर विधिवत उद्घाटन करें। हमारी आदरणीय राजयोगिनी संतोष दीदी जी, आदरणीय राजयोगिनी शीला दीदी जी, आदरणीय भ्राता दशरथ भाई जी, साथ साथ हमारे निमंत्रित अतिथि भ्राता अंबादास जी दानवे, भ्राता हनुमंत जी भोंडवे पाटिल, साथ साथ हमारे भ्राता सोनी भाई जी, विष्णु भाई चौधरी, आर्किटेक्ट दिलीप पाटिल जी और अनिल भैया चौरड़िया जी, आपसे भी विनम्र अनुरोध है मंच पर दीप प्रज्वलित करने आए। ज्योत जगाओ, ज्योत जगाओ, विश्व शांति की ज्योत जगाओ, सभी भाई बहनें अपनी अपनी टॉर्च जलाकर अपना भी दिया इस शुभ कार्य के प्रति जलाएंगे। अंधकार मिटाओ, ज्योत जगाओ, विश्व शांति की ज्योत
जग के ओ माटी के खिलौने बैर कभी ना रखना। अहिंसा के तुम पथ पर चल के आपस में ना लड़ना। बहुत बहुत धन्यवाद सभी अतिथियों का। अभी मैं हमारे सभी अतिथियों का स्वागत करने के लिए हमारी ब्रह्मा कुमारी टीचर्स बहनों से अनुरोध करती हूँ। सबसे पहले हमारी शांता बहन जी से अनुरोध है कि तिलक के द्वारा सभी मंचासीन अतिथियों का स्वागत करेंगे। हमारे मंचासीन निमंत्रित अतिथि भाइयों का स्वागत भ्राता विष्णु भाई चौधरी करेंगे तिलक लगाकर। फूलों से स्वागत करी सत्र में हमारी आदरणीय राजयोगिनी ब्रह्मा कुमारी संतोष दीदी जी का स्वागत करेंगे हमारी ब्रह्मा कुमारी सुमन बहन जी। भ्राता दशरथ भाई जी का स्वागत करेंगे विष्णु भाई चौधरी। तालियों की गड़गड़ाहट कम नहीं होनी चाहिए। हमारे आदरणीय राजयोगिनी ब्रह्मा कुमारी शीला दीदी जी का स्वागत करेंगे ब्रह्मा कुमारी वंदना बहन जी। भ्राता अंबादास दानवे जी का स्वागत करेंगे ज्योतिबा पाटिल भाई। भ्राता हनुमंत बोंडवे पाटिल जी का स्वागत करेंगे शर्मा भाई, बजाज नगर के शर्मा भाई। साथ ही हमारे बीच आई हुई राजयोगी बीके टीचर्स बहनों का भी नीचे तिलक और फूल से स्वागत होगा। अभी मैं अनुरोध करती हूँ भ्राता विष्णु चौधरी जी और उनकी लौकिक युगल मनीषा चौधरी, आप मंच पर आएंगे। हमारी ब्रह्मा कुमारी बहनें उनका स्वागत करेंगी। भ्राता विष्णु चौधरी जी और बहन मनीषा चौधरी जी। आज जिस स्थान का ये शिलान्यास हुआ है तो उसमें बहुत बड़ा योगदान हमारे भ्राता विष्णु भाई का है। बहुत बड़ा दिल बाबा के कार्य के लिए किया। एक बार जोरदार तालियों से हम उनका सत्कार करते हैं। अभी मैं अनुरोध करती हूँ आर्किटेक्ट दिलीप पाटिल जी और उनकी युगल विद्या पाटिल जी, आप भी मंच पर आएंगे। भ्राता दिलीप पाटिल जी और विद्या पाटिल, उनका भी यहाँ पर अभी सत्कार होने जा रहा है।
भ्राता विष्णुभाई चौधरी आदरणीय संतोष दीदी जी का स्वागत करना चाहते हैं, वो भी मंच पर आए। भ्राता दशरथ भाई जी का भी स्वागत करेंगे भ्राता विष्णुभाई चौधरी जी। कुमारी ऋतुजा और कुमारी योगेश्वरी शीला दीदी जी का भी स्वागत करेंगे। शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो
सुहाने मौसम में खिल रहा है ये चमन आपके स्वागत में। स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम, शुभ स्वागतम। बहुत बहुत सुंदर। एक बार जोरदार तालियों से दोनों बच्चियों का हम बहुत बहुत उमंग बढ़ाएंगे। कुमारी ऋतुजा, कुमारी योगेश्वरी। अभी मैं अनुरोध करती हूँ हमारे भ्राता अंबादास जी दानवे, आप माजी विरोधी पक्ष नेता विधान परिषद महाराष्ट्र राज्य के हैं और बाबा के बच्चे भी हैं। हमेशा समय प्रति समय बाबा के कार्यक्रमों में आते हैं और अपनी शुभ भावनाएं भी और उनका सहयोग भी बहुत इस कार्य को हमेशा मिलता रहा है। तो वो आदरणीय राजयोगिनी संतोष दीदी जी का स्वागत करना चाहते हैं। साथ साथ दशरथ भाई जी का भी करेंगे। आदरणीय भ्राता दशरथ भाई जी का भी स्वागत करेंगे। अभी बहुत व्यस्त दिनचर्या में से समय निकालकर भ्राता अंबादास भाई हमारे बीच में आए हैं, तो समय थोड़ा कम है उनके पास, अतः हमारे सामने अपनी शुभकामनाएं व्यक्त करना चाहते हैं। तो मैं उनसे अनुरोध करती हूँ कि आज के इस कार्य के प्रति अपनी शुभ भावनाएं दें। आजच्या या भूमिपूजन व शिलान्यासाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय राजयोगिनी संतोष दीदीजी, ज्या आपल्या या झोनच्या मुख्य प्रशासिका आहेत, आदरणीय शीला दीदी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील दशरथ भाईजी, हनुमानजी बोंडवे, अनिल भैया चोडिया, विष्णुजी जाधव, सोनी साहेब, सर्व वेगवेगळ्या सेंटरच्या उपस्थित सर्व भगिनी, भाई, सगळे उपस्थित या भागातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर मी जास्त बोलणार नाही, निवडणुकाचा काळ आहे, बरेच कार्यक्रम आहे, परंतु संतोष दीदी येणार आणि मेन म्हणजे आपल्या एका सेंटरचं भूमिपूजन आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मी निवडणुकीच्या वेळेस आता दशरथ भाईजींशी बोलत होतो, तर त्यांना मी सहज सांगितलं की आता मी शिवसेनेचं काम करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सोबत, पण आमच्या पक्षातून बरेच लोक जाऊ लागले, येऊ लागले, पण म्हटलं मला काही धक्का बसत नाही, कारण मी रोज मेडिटेशन करतो सकाळीच, कारण या सगळ्या प्रक्रिया आहे आणि जीवनामध्ये जिंकणं म्हणजे काय, निवडणुकीत जिंकणं महत्वाचं आहे का स्वतःला, स्वतःच्या आत्म्याला जिंकणं महत्वाचं आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे। आणि मला असं वाटतं ते जिंकलं तर निवडणुकीतला विजय हा छोटासा असतो आणि हे शिकायला भेटतं आपल्या सेंटरमध्ये सगळ्यात महत्वाचं। आणि म्हणून मी त्याला सौभाग्यशाली समजतो की मी या संस्थेमध्ये एक बाबाचा बच्चा म्हणून मी काही खूप करतो अशातला काही भाग नाही, पण जेवढं काही करता येईल मी सुमन दीदींच्या सेंटरला असतो समर्थनगरच्या, जेवढं काही शक्य आहे बाबा जेवढा आदेश देतील, बाबा जेवढं करून घेतो तेवढंच करतो। आम्ही काही जास्त करतो असं मी मुळीच म्हणणार नाही, ते म्हणण्याची बाबाचा बच्चा जो आहे तो कधी म्हणू पण शकत नाही, म्हणण्याची गरज पण नाहीये। परंतु मला असं वाटतं की आज या सेंटरचं भूमिपूजन होत असताना मी सहज माहिती घेतली सोनी साहेबांसमोर की आपल्या शहरातल्या सेंटर्स मधले जे काही सेंटर्स आहे,
बाकी आपण आता ज्ञानावर नंतर बोलू, परंतु सेंटर जास्तीत जास्त होणे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठं सेंटर हे 4,000 स्क्वेअर फीटच्या जागेवर सगळ्यात मोठं सेंटर आपल्या शहरातलं होतं. सगळ्यात आधी मी इथल्या ज्या दीदी आहे त्यांचं अभिनंदन करेल, कारण असे सेंटर जास्तीत जास्त ज्या वेळेस होतील त्याच वेळेस समाजात शांतता, एक मला असं वाटतं समाधान आणि जीवन जगण्याची एक उर्मी, गरमी निर्माण होऊ शकते. आणि आपलं सेंटर एक सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याची कला शिकवत असतं, जीवन काय आहे शिकवत असतं. बाहेरचं जग खऱ्या अर्थानं पाहायला जर शिकायचं असेल तर ते आपल्या सेंटरमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या सेंटरमध्ये आल्यानंतर बाहेरचं जग कळतं. नुसतं बाहेरचं जग ते कसं बघायचं हे आपल्या सेंटरमध्ये शिकवलं जातं. आणि म्हणून आज हे सेंटर मोठ्या आपल्या उत्साहात होतंय. मला असं वाटतं लवकरात लवकर दीदींच्याच हस्ते या सेंटरचं पुन्हा एकदा फीत कापून दीदींच्याच हस्ते शुभारंभ व्हावं ही मी बाबाच्या चरणी प्रार्थना करेल. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम शांती. बहुत बहुत धन्यवाद. आपकी शुभ संकल्प जल्दी ही पूरे होंगे और ये बाबा का स्थान बहुत सुंदर और बहुत जल्दी बनकर तैयार होगा, ऐसा सभी का संकल्प है ना. एक बार जोरदार तालियां बजाएंगे इस नए स्थान के लिए और शुभकामनाएं देंगे. अभी हमारी ब्रह्मा कुमारी बहनों के हस्तों से भ्राता जी को ईश्वरीय सौगात दी जाएगी. आदरणीय शीला दीदी जी के हस्तों से अभी भ्राता जी हमारे बीच में से प्रस्थान कर रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद, समय निकालकर हमारे बीच आए, अपनी उपस्थिति दिया. अभी वो शुभ घड़ी आई है जहां हम हमारे वरिष्ठ, हमारी परम श्रद्धेय आदरणीय राजयोगिनी ब्रह्मा कुमारी संतोष दीदी जी, हमारे बड़े, हमारे लिए सबसे बड़ा आशीर्वाद है. तो उनके मुख से हम आज के इस पावन भूमि के लिए आशीर्वचन सुनेंगे. तो मैं अनुरोध करती हूँ, विनम्र अनुरोध है आदरणीय दीदी जी से. ओम शांति. सभी प्रेम से बोलेंगे ओम शांति. आदरणीय मंच और सभा में उपस्थित शिव परमात्मा की प्यारी संतानों, हमारे प्यारे भाई और बहन, आज बड़ा हर्ष का दिन है जो विशेष इस एरिया के लिए एक सेवा स्थान बनने वाला है. उसका आज फाउंडेशन स्टोन और हमारे विष्णु भाई ने और उनके परिवार ने जो सेवा के लिए ये स्थान दिया हुआ है, मैं समझती हूँ उन्होंने सेवा के लिए स्थान दे करके भविष्य में अपने लिए महल बुक कर ली. इसीलिए उनको बहुत बहुत बधाई हो, बधाई हो. क्योंकि बाबा के कार्य में जो अपना तन, मन और धन लगाते हैं तो भविष्य में उसका रिटर्न उनको जरूर मिलता है. परमात्मा दाता है, वो किसी का भी कभी रखता नहीं है, परंतु वो कई गुना ज्यादा करके उसको रिटर्न में देता. इसीलिए आप देखेंगे जब भी रास्ते में हमारी गाड़ी भी जाती है, हम बस में होंगे, गाड़ी में होंगे, भिखारी लोग आकर के वहां पर भीख मांगते हैं.
ईश्वर के नाम पर दे दो, अल्लाह के नाम पर दे दो, लेते वो है, नाम अल्लाह का ईश्वर का डाल देते, क्योंकि उनको ये मालूम होता है इसका रिटर्न हम तो नहीं दे सकेंगे, देने वाला वो है। नाम लेने के कारण वो बांध जाता है, उसको देना पड़ता है उसका रिटर्न। तो परमात्मा ये ऐसा दाता है जो कभी भी किसी का रखता नहीं है, परंतु उसका एवजा बहुत बड़ा 21 जन्मों के लिए देता, क्योंकि ये जो भी कार्य होते हैं ईश्वरीय कार्य, आज इस ईश्वरीय विश्वविद्यालय के सारे वर्ल्ड में जो 5000 सेवा केंद्र हैं, तो कोई ना कोई इसके लिए निमित्त बनता है। और हमेशा बाबा हम बच्चों को कहते हैं कि सर्व के सहयोग से सुखमय संसार, सब अपनी अपनी अंगुली लगाते हैं, जब इसको थोड़ा थोड़ा सहयोग यथाशक्ति यथा योग्य देते हैं, तो ये इतना बड़ा पहाड़ जो है वो सहज ही उठ जाता है। सभी को जरूर ये तो उमंग होता ही है कि हम जहाँ पर रोज ईश्वरीय ज्ञान सुनते हैं, बाबा से शक्तियाँ लेते हैं, और हमें जो सुख मिलता है, आनंद मिलता है, वो हमारे भाई बहनों को जरूर मिलना चाहिए, क्योंकि ये विश्व हमारा परिवार है। हम भारतवासी वसुदेव कुटुंबकम के सिद्धांत को मानने वाले और उस पर चलने वाले, तो इसीलिए ज्यादा से ज्यादा लोग लाभ लेवे, उसके लिए ये सेवा स्थान बनाए जाते हैं। इसका नाम ही सेवा स्थान है, जिस स्थान के ऊपर रूहानी सेवा होती है, आत्माओं की सेवा होती है, और आत्मा सदा के लिए सुखी और शांत हो जाते हैं। इस ईश्वरीय विश्वविद्यालय में श्रेष्ठ कर्म करने की विधि बताई जाती है, और श्रेष्ठ कर्म करने के लिए जो शक्ति चाहिए वो ईश्वर से कैसे ली जावे, वो भी साथ में सिखाया जाता है, राजयोग सिखाया जाता है, जो भारत का प्राचीन राजयोग गाया जाता है, जिस योग के द्वारा हम अपने कर्म इंद्रियों के मालिक बनते हैं, और कर्म इंद्रियों के मालिक बन करके हम अपने कर्म इंद्रियों को कंट्रोल में रख सकते हैं। आज हम देखते हैं मनुष्यों को उनकी कर्म इंद्रियां जैसा नचाती है वैसे नाचते रहते, चाहते हुए भी कर्म इंद्रियों को अपने वश में नहीं कर सकते हैं। इसीलिए परमात्मा पिता को आकर के ये विधि बतानी पड़ती है कि तुम्हें अगर अपने मन बुद्धि को और स्थूल कर्म इंद्रियों को अगर कंट्रोल करना है, तो आपको इस देह से न्यारा चैतन्य शक्ति आत्मा जो परमात्मा पिता की संतान है, वो समझ के उस विधि से उस सर्वशक्तिवान को जितना जितना याद करते हैं, तो हमेशा कहा जाता है संग का रंग लगता है, वो शक्तियाँ हमारे अंदर आती है। जिन शक्तियों के आधार पर हम माया जीत जगत जीत बन सकते हैं। इसीलिए जो भी समाज में से बुराइयां हैं उनको हटाने के लिए, विषय विकारों को दूर करने के लिए खास ये राजयोग की शिक्षा दी जाती है, जिससे हजारों क्या परंतु लाखों लोग आज लाभ लेकर के अपना जीवन और समाज को सुधारने का कार्य कर रहे हैं। खास 138 देशों में 48 देशों में हमारी ये शाखाएं हैं,
जो इतना बड़ा कार्य 79 बरस से कर रहे, अविरत करते रहते हैं और अथक होकर के ये कार्य हमारे हजारों भाई बहनें करते हैं, जिससे अनेक आत्माएं लाभ लेकर के उनको दुआएं देती हैं। और हर एक कोई ऐसा समझता है कि हम ऐसा श्रेष्ठ कर्म करें जो हमारे साथ में चले, क्योंकि ये सृष्टि एक कर्म क्षेत्र है। जिस कर्म क्षेत्र के ऊपर हम जैसा बीज लगाते हैं वैसा हमारे को फल जरूर मिलता है। चाहते तो है हम साथ में श्रेष्ठ कर्मों को लेके जावे, पुण्य का खाता लेके जावे, पर पाप और पुण्य की डेफिनेशन क्या है ये भी समझने की आवश्यकता है। जैसे गीता में बताया है कि हे अर्जुन, कर्म अकर्म और विकर्म की गति अति गहन है, जो मेरे बिगर कोई नहीं बता सकता। तो परमात्मा आकर के हम बच्चों को बहुत सरल रीति से समझाते हैं कि देह के अभिमान में रह के अपने को देह समझ के हम जो भी कर्म करते हैं वो पाप के खाते में चले जाते हैं, परंतु आत्म अभिमानी बन करके परमात्मा शिव की अपने को संतान समझ के उसके याद में जो हम कर्म करते हैं वो हमारे पुण्य के खाते में जमा होते हैं। तो पुण्य आत्मा बनने के लिए पुण्य के खाते को भरपूर करने की आवश्यकता है। जो पुण्य हमारे साथ में चलता है और जिसके आधार पर हम पुनर्जन्म में आते हैं। तो खास ये सारी शिक्षाएं देने के लिए, ये सब कुछ समझाने के लिए, शक्ति लेने के लिए यहाँ पर ये सेवा स्थान बनेगा और सर्व के सहयोग से बनेगा। कहा जाता है फुड़ी फुड़ी तालाब, एक एक बूंद बूंद से तालाब बन जाता है। तो सर्व के सहयोग से जल्दी ये सेवा स्थान बन करके तैयार हो जाएगा और यहाँ की जो भी जनता है उसका ज़्यादा से ज़्यादा लाभ लेगी और अपने जीवन को सदा के लिए सुखी और शांत बनाएगी। ऐसी हमारी शुभ भावना और शुभ कामना है। ओम शांति। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय दीदी जी। अभी मैं अनुरोध करती हूँ हमारे आदरणीय भ्राता दशरथ भाई जी से, वो भी आज के इस कार्यक्रम में इस स्थान के प्रति अपनी शुभकामनाएं व्यक्त करेंगे। ओम शांती। मराठीमध्ये बोललं चालेल ना? ज्यांना मराठी कळत नाही त्याने वर हात करावं. तर ते कोणी नाही आहेत. तर आज या वाळूज परिसरामध्ये एका अनोख्या विश्वविद्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे. परम आदरणीय संतोष दीदीजींच्या शुभ हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्यावर ईश्वराचा वरद हस्त आहे, अशा दीदींच्या हाताने याचं भूमिपूजन झालेलं आहे. याला फार महत्त्व आहे. जसं रामदासांनी सांगितलं आहे, सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आणि आज भगवंताचं ज्याच्यावर अधिष्ठान आहे अशा दीदीच्या हाताने याचं भूमिपूजन झालेलं आहे. तर एका वर्षाच्या आत ही इमारत या ठिकाणी उभी राहील याच्यामध्ये काही संशयच नाही आहे. काही संशय नाही. एवढे सर्व आत्मे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि याच्या मागे काय आहे? परमात्माची शक्ती फार मोठं आज काम करत आहे. ईश्वरीय शक्ती हे निर्मितीचं काम करत असते. निर्माण करायचं काम परमात्मा करत असतो. आणि परमात्माने धर्मग्लानीच्या वेळेला, जेव्हा धर्मग्लानी होती, मनुष्य दुःखी अशांत झालेला होता आणि सर्व जगातला मनुष्य जो कितीही शिकलेला सुशिक्षित असू द्या, आज मनुष्य शाळेमध्ये शिकून फक्त सुशिक्षित होतो, तो सुसंस्कृत होत नाही.
तो सुसंस्कृत होत नाही हे प्रॅक्टिकल दिसतं आहे. आज या हॉस्पिटलमध्ये मला एक डीन भेटले, मेडिकल कॉलेजचे रिटायर्ड डीन होते. ते म्हटले, भाई मी रिटायर्ड झाल्यावर माझी इच्छा होती की भारतातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये 6-6 महिने विनामूल्य सेवा द्यायची. तर ते म्हटले, मी दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई, मद्रास सगळ्या ठिकाणी मी 6-6 महिने फ्री सेवा केली. परंतु प्रॅक्टिकली जेव्हा मी पाहिलं तर ते म्हटले, आज भारतातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये नॉन ऑपरेटेड बिलं केली जातात. तर मी म्हटलं, सर नॉन ऑपरेटेड बिलं म्हणजे काय? तर ते म्हटले, छोट्या गावातून जेव्हा मोठ्या गावात, मोठ्या शहरामध्ये एखादा पेशंट येतो, कित्येक वेळेला गोळ्या औषधं देऊन तो पेशंट बरा होऊ शकतो. परंतु तो मोठ्या हॉस्पिटल आला म्हणून त्याचं ऑपरेशन मॅनेज केलं जातं म्हटले. सगळे रिपोर्ट मागवले जातात, मॅनेज केलं जातं. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला आत घेतलं जातं. त्यांचा वरवरचा अवयव फाडला जातो, आतमधला चांगला असतो तो तसाच ठेवला जातो आणि लाखो रुपयाची बिलं नातेवाईकांच्या हातामध्ये दिली जातात. आणि आज हे मी प्रॅक्टिकली पाहतो. असं का म्हटलं? तर मी म्हटलं, डॉक्टर याच्या डॉक्टरांचा दोष नाही आहे. आज इंजिनियर लोकांची तीच अवस्था आहे. आज मोठमोठे IAS ऑफिसर, त्या ऑफिसर लोकांची सुद्धा हीच अवस्था आहे म्हटलं. आणि याचं कारण काय आहे की डॉक्टरांना डॉक्टर घडवत असताना फक्त मेडिकलचंच ज्ञान त्याला दिलं गेलं. शरीराची ॲनाटॉमी फक्त त्याला शिकवली गेली, परंतु त्याला चारित्र्याचं ज्ञान दिलं गेलं नाही. त्याला नीतिमत्तेचं शिक्षण दिलं गेलं नाही. त्यामुळे तो नुसता डॉक्टर झाला, परंतु चारित्र्य संपन्न डॉक्टर झाला नाही. नुसते इंजिनियर झाले, परंतु चारित्र्य संपन्न इंजिनियर झाले नाही. नुसते क्लास 1 ऑफिसर झाले, परंतु चारित्र्य संपन्न ऑफिसर निर्माण झाले नाही. आणि ते करण्याची आज जगामध्ये फार मोठी आवश्यकता आहे. आणि ते एवढं मोठं न झालेलं काम करायची जबाबदारी ही प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने घेतलेली आहे. आणि या विद्यालयामध्ये, अरे औरंगाबादमध्ये काय नाहीये, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MGM आहे, कोणाला डॉक्टर बनायचं तर मेडिकल कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, इथे सर्व काही आहे. परंतु वाळूच्या माणसाला, इथल्या एखाद्या बहिणीला जर देवी बनायचं असेल तर कॉलेज आहे का? नाही म्हणू नका, आहे. त्याचंच तर आज आपण भूमिपूजन करतो, समजलं ना? त्याचं तर आज भूमिपूजन होतंय. इथल्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पुरुषाला, एखाद्या मुलाला वाटलं की मला डॉक्टर इंजिनियर नाही, मला देवता बनायचं आहे, तर त्याच्यासाठी हे ईश्वरीय विश्वविद्यालय आहे की इथे स्त्रीला लक्ष्मी आणि पुरुषाला नारायण बनवलं जातं आणि बनवणारा परमात्मा या ठिकाणी आहे. फार मोठी प्रचंड अशी ईश्वरीय शक्ती आज जगामध्ये काम करत आहे. अरे इतकी लाखो लोक जर त्या ईश्वराचं आवाहन करत आहे, बडी देर भई नंदलाला तेरी राह तके बिजवाला, आम्ही तुझी वाट पाहतोय, फार उशीर झाला, आम्ही खूप अशांत झालेलो आहोत, दुःखी झालेलो आहोत, पुन्हा आम्हाला सुख शांती देण्यासाठी ये, असं ईश्वराचं आवाहन आज हजारो लोक, लाखो लोक करतायत. तर मग काय आज परमात्मा नुसताच वर बसलेला असेल का? त्याला सांगितलं, छोड दिजे आकाश सिंहासन इस धरती पर आजा रे. हे ईश्वरा, आता तुझं आकाशातलं सिंहासन सोडून दे आणि या धर्तीवर ये. इथे अनाचार, अत्याचार, पापाचार फार वाढलेला आहे. तेव्हा ईश्वराचं आवाहन केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला या कलियुगाची अवस्था अशी झालेली आहे की आज दिवसेंदिवस दुःख, अशांतता वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस रोग वाढत चाललेले आहेत. सर्व हॉस्पिटल आज हाऊसफुल झालेली आहेत, समजलं? कारण त्यांना जेवणामधूनच विष मिळतंय, समजलं ना? आज जो भाजीपाला आपण ताजा भाजीपाला म्हणून आणून खातो, परिस्थिती कशी आहे
त्या भाजीपाल्यावरची किडी मरावी म्हणून त्याच्यावर रासायनिक द्रव्याची फवारणी केली जाते. आणि ती रासायनिक द्रव्याची फवारणी ज्या झाडावर केलेली आहे, ज्या पानांवर दिलेली आहे, तीच ताजी भाजी म्हणून आपण घरी आणतो आणि पाणी मारून ते रासायनिक द्रव्य केमिकल त्याच्यावरचं जात नाही आणि आपण आरामात ते केमिकलद्वारे ते विष ग्रहण करत असतो. त्यामुळं आज रोगाचं प्रमाण सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. तर या सर्व प्रक्रियेमध्ये आज फार मोठ्या परिवर्तनाची फार मोठी आवश्यकता आहे. या कलियुगाची अशी अवस्था झालेली आहे की या कलियुगाचा विनाश जर करायचा असेल ना तर फार वेळ लागणार नाही. आज रशिया अमेरिका यांनी एवढी अण्वस्त्राची निर्मिती करून ठेवलेली आहे की रशियाच्या प्रेसिडेंटने सांगितलं की एक काय 13 पृथ्व्या नष्ट करायची ताकद आज रशियाकडे आहे. एक काय अशा 21 पृथ्वी नष्ट करायची ताकद आज अमेरिकेकडे आहे. मानव सृष्टीला नष्ट करायला फार वेळ लागणार नाही. हिरोशिमा नागासाकीवर जो अणुबॉम्ब टाकला होता ना, वास्तविकरित्या काही गरज नव्हती. हिटलर, जर्मनी, जापान हे शरण आले होते अमेरिकेला. काही गरज नव्हती बॉम्ब टाकायची. परंतु अमेरिकेला हे टेस्ट करायचं होतं की अणुबॉम्बचा काय परिणाम होतो, फारसा परिणाम होत नाही. त्या अमेरिकेला टेस्ट करायचं होतं. तिकडे हिटलर शरण आलेला होता. तरीही अमेरिकेने त्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. का? त्यांना टेस्ट करायचं होतं का काय होतं. लाखो लोक मेली आणि यांची टेस्ट झाली. समजलं? यांची टेस्ट झाली, तिकडे लाखो लोक मेली. आजही त्याचे परिणाम ते सोसत आहेत. आणि त्यावेळच्या त्या वैज्ञानिकांनी 2 मॅगॅटन पॉवरचा अणुबॉम्ब टाकला होता. आणि आजचे वैज्ञानिक त्याला समजा ना, आजचे वैज्ञानिक जे आहेत ते त्याला बेबी बॉम्ब म्हणतात. काय म्हणतात? बेबी बॉम्ब. 2 मॅगॅटनचा बॉम्ब टाकला. यांनी बाबा बॉम्ब 2,000 मॅगॅटनचे बॉम्ब तयार करून ठेवलेले आहेत. एका बॉम्बमध्ये एक शहर बेचिराख होईल एवढी विनाशाची तयारी झालेली आहे. व विनाशाची जर एवढी तयारी झाली असेल तर काय परमात्मा झोपला असेल का? परमात्माने सुद्धा त्याचं सतयुग स्थापनेचं काम सुरू केलेलं आहे. इकडे त्यांनी कलियुग नाशाची तयारी केली आणि परमात्माने सतयुग स्थापनेचं काम सुरू केले. 1937 साली परमात्माने ते काम सुरू केलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते परमात्माचं कार्य, याचं मुख्यालय माउंट आबूला आहे. माउंट आबूला याचं मुख्यालय आहे. आणि भारतात मोठे आणि छोटे धरून जवळजवळ 8 ते 10,000 सेवा केंद्र अख्ख्या भारतात झालेले आहे. तुम्ही भारतातलं कोणतंही राज्य सांगा, भारतातलं कोणतंही शहर सांगा, आम्ही तुम्हाला ब्रह्माकुमारी विद्यालयाचा पत्ता सांगू का तिथे अमुक ठिकाणी ब्रह्माकुमारी केंद्र आहे. असं एकही शहर भारतातलं शिल्लक नाही का जिथे ब्रह्माकुमारी विद्यालय पोहोचलेलं नाही. इतक्या तळागाळापर्यंत परमात्माचं सतयुग स्थापनेचं कार्य सुद्धा पोहोचलेलं आहे. आणि ते माउंट आबून सुरू झालं समजा. आणि ही सतयुगाची जी गंगा आहे, ही सतयुगाची गंगा माउंट आबूला उगम पावली. सर्व देशापर्यंत ती जाऊन पोहोचली. ती आबूवरून मुंबईला आली, मुंबईवरून ती औरंगाबादला आली आणि औरंगाबादवरून कुठे आली? आज आपल्या गावामध्ये ती ज्ञानगंगा आलेली आहे. आणि त्याच्याद्वारे या सर्व परिसरातले जे आत्मे आहेत त्यांना सुख, शांती, आनंद, प्रेम हे सर्व काही भरभरून मिळणार आहे. कारण दाता परमात्म्याने ती गंगा तुमच्या दारापर्यंत आणलेली आहे. तर तुम्ही फार भाग्यशाली आहात की आज ही गंगा तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे.
समजलं ना? तर आता जरा याच्यामध्ये डुबकी मारा. काय आहे? ह्या ज्ञानगंगेत जर डुबकी मारली तर आपली आत्मा पावन होणार आहे, तर आपली आत्मा शुद्ध होणार आहे. आणि म्हणून हे विद्यालय सर्व स्तरामध्ये काम करत आहे. याचे 20 प्रभाग आहेत. डॉक्टर प्रभाग आहे, मेडिकल विंग आहे, इंजिनिअरिंग विंग आहे, इंडस्ट्रीयल विंग आहे, शेतकऱ्यांसाठी ग्रामविकास प्रभाग आहे, युवकांसाठी युवकाचा प्रभाग आहे, महिलांसाठी महिलांचा प्रभाग आहे. समाजाच्या 21 अंगामध्ये प्रत्येक प्रभाग या विद्यालयाचा जाऊन पोहोचलेला आहे. आणि प्रत्येक प्रभागामध्ये आता आमच्या इथे ट्रान्सपोर्ट विंगचा पुण्याला फार मोठा प्रोग्राम झाला. जवळजवळ 5 ते 6 RTO आलेले होते. सगळे ST डेपोचे लोक, ट्रान्सपोर्टची सगळी लोक आलेली होती. आणि आम्ही पुण्यामध्ये हा प्रयोग करून दाखवला आहे की राजयोगाच्या द्वारे जर ड्रायव्हर लोकांना जर मेडिटेशन शिकवलं तर ॲक्सिडंटमध्ये फार प्रमाण कमी होतं. हे पिंपरी चिंचवडच्या नगरपालिकेमध्ये विद्यालयाने सिद्ध करून दिलेलं आहे. तर प्रत्येक थरामध्ये विद्यालयाचं कार्य आहे. आज या महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी विद्यालय फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत, नशा मुक्तीचा राष्ट्रीय प्रोजेक्ट जो आहे तो हा विद्यालय राबवित आहे. अनेकांना, हजारो लोकांना नशेपासून मुक्त करत आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये तब्बल 7 वेळा महाराष्ट्र सरकारचं नशामुक्तीचं पारितोषिक हे ब्रह्माकुमारी विद्यालयाने घेतलेलं आहे. तर असं समाजाला आज आपल्या वाळूजमध्ये जर नशा करणारी लोक असतील तर त्याला कोणतरी मुक्त करणारही पाहिजे ना. तर हे विद्यालय आज आपल्या वाळूजमध्ये काय होतंय, स्थापन होतंय. त्याची वास्तूसुद्धा आज निर्माण होते आहे. समजा कुणाला टेम्परेचर आलं, फार ताप आला, 100च्या वर टेम्परेचर आलं तर त्याच्यासाठी हॉस्पिटल आहे. तिथे जाऊन जरा इंजेक्शन वगैरे घेतलं तर ते टेम्परेचर उतरतं. परंतु वाळूजमधल्या एखाद्या माणसाला जर फार क्रोध आला तर त्याच्यासाठी हॉस्पिटल आहे का? का तिथे जाऊन इंजेक्शन घेतल्यावर उतरल म्हणून? ते हॉस्पिटल इथे नाही. आणि आता हे विद्यालय ते हॉस्पिटल आहे. कोणाला किती क्रोध येऊ द्या, त्याने विद्यालयामध्ये या ईश्वरीय बाबाच्या मेडिटेशनच्या रूममध्ये बसा, लगेच त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, डाऊन होणार आहे. असं समाजाला सर्व बाजूने सहयोग देण्याचं कार्य हे विश्वविद्यालय करत आहे. आणि मुलांमध्ये सुद्धा या विद्यालयाचे जवळजवळ भारतातल्या 12 युनिव्हर्सिटी बरोबर ब्रह्माकुमारी विद्यालयाचं टायअप आहे. आणि अनेक शाळा कॉलेजेसमधनं सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशनचं शिक्षण देण्याचं कार्य आपलं विद्यालय करत आहे. आपल्या नाशिकचं जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्याच्याद्वारे अनेक लोकांना डिग्री देण्याचं काम केलेलं आहे. शेकडो रिक्षा चालकांना ग्रॅज्युएट बनवायचं काम हे ब्रह्माकुमारी विद्यालयाने केलेलं आहे. सर्व प्रकारचं कार्य या विद्यालयाच्या द्वारे होत आहे. आणि सगळ्या माता भगिनी भाई लोक ज्याला फार टेन्शन आलेलं आहे, हल्ली अनेकांना फार टेन्शन येतं काय अनेक गोष्टीचं. मला आता साहेब बसले होते तर ते म्हटले, अहो टेन्शन देणाऱ्या फार गोष्टी येतात हो. परंतु मी वाचलंय म्हटले की मी विद्यालयात येऊन मेडिटेशन करतोय, त्यामुळे किती टेन्शन येऊ द्या, मला काही टेन्शन येत नाही. तर त्यांनी विद्यालयाचा काहीतरी लाभ घेतलेला आहे तो त्यांनी सांगितलं आणि मी अभ्यासही करतो म्हटले याचा. तर अशा प्रकारे प्रत्येकाने आज विद्यालयामध्ये येऊन याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि जसं आपण ईश्वराची आराधना करतो तशा प्रकारे आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये ईश्वरसुद्धा तुम्हाला काही द्यायला आलेला आहे. ईश्वराची सुद्धा इच्छा आहे, तो सुद्धा तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलेला आहे. द्यायला तरी ईश्वर तयार आहे, परंतु घेणारे काय पाहिजेत,
तयार असायला पाहिजे. तुम्ही फक्त तयार राहा, परमात्मा भरभरून तुमची जोडी भरणार आहे आणि त्याच्यासाठी या वास्तूची निर्मिती होते आणि ती सक्सेस होईल आणि तुम्हाला त्याचा लाभ हो असा संकल्प करून थांबतो. ओम शांती. बहुत बहुत धन्यवाद आदरणीय भ्राता दशरथ भाई जी. बहुत सुंदर और स्पष्ट शब्दों में आपने इस विद्यालय का उद्देश्य बताया, इस स्थान का उद्देश्य बताया कि यहाँ पर आगे चलकर एजुकेटेड तो बनाने वाले स्कूल कॉलेजेस बहुत हैं, परंतु यहाँ सिविलाइज्ड बनाएंगे. तो बहुत बहुत धन्यवाद भ्राता जी का. अभी मैं अनुरोध करती हूँ हमारी आदरणीय ब्रह्मा कुमारी शीला दीदी जी से, वो भी आज के इस स्थान के लिए अपनी शुभकामनाएं व्यक्त करेंगे. ओम शांति. परमात्मा पिता के प्रिय संतान आदरणीय संतो दीदी जी, आदरणीय दशरथ भाई जी और आदरणीय हनुमान जी भांडवे पाटिल जी, हमारे आदरणीय विष्णु भाई जी, सभा के बीच उपस्थित मेरे प्यारे भाइयों और प्यारी बहनों, आज हम सभी भूमि पूजन के निमित्त संगठित रूप में इकट्ठे हुए हैं. ये भूमि का इतना भाग्य है, हम सभी भट्टी के लिए संगठित रूप में इकट्ठे हुए थे. सभी को संदेश मिल गया और सभी यहाँ पर पहुँच गए. ये भूमि का बहुत बड़ा भाग्य है. तो यहाँ जो बनेगा स्थान, हमारे भाई बहन तपस्या तो करेंगे, इसका अच्छा फायदा लेंगे, अपना जीवन सदा के लिए सुख शांति में बनाएंगे ही. लेकिन यहाँ जो आसपास चारों तरफ जो भाई बहन हैं, उनको भी ये इस्लाम का स्थान बनेगा. आने वाले आत्माओं के लिए भी ये पुरुषार्थ करने के लिए, भविष्य बनाने के लिए या अपना जीवन सुख शांतिमय बनाने के लिए ये रहेगा. और हमारे भाई बहन भी तपस्या करते रहेंगे, पुरुषार्थ करते रहेंगे और सारे विश्व को वाइब्रेशन देते रहेंगे, क्योंकि आज सबको वाइब्रेशन की आवश्यकता है. हम लोग मेडिटेशन करते हैं, बाबा को याद करते हैं, इसके वाइब्रेशन चारों ओर फैलते हैं. वो ऐसे हैं, स्वयं के लिए भी वाइब्रेशन मिलते हैं, परिवार के लिए भी मिलते हैं, प्रकृति के लिए भी मिलते हैं, भक्तों को भी मिलते हैं और पेशेंट को भी मिलते हैं. तो आज सभी को सुख शांति के वाइब्रेशन की आवश्यकता है. तो ये स्थान सभी आत्माओं को वाइब्रेशन देगा, सबका जीवन सुख शांति में बनेगा. यही हमारी आप सबके प्रति शुभ भावना है, शुभकामना है. इसका लाभ सभी लेंगे. ओम शांति. बहुत बहुत धन्यवाद आदरणीय दीदी जी. अभी मैं हमारे विशेष निमंत्रित अतिथि भ्राता हनुमंत भोंडवे पाटिल जी, आपसे भी अनुरोध करती हूँ कि आज के इस स्थान के लिए आप भी अपनी शुभकामनाएं व्यक्त करें. ओम शांति. प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वाळूज याच्या शिलान्यास किंवा भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, संतोष दीदीजी, अम्मादासजी दानवे साहेब, शीला दीदीजी, दशरथ भाईजी और आणि तुम्ही समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, मला आज या ठिकाणी खूप आनंद होत आहे की मला वंदना दीदींनी इतक्या मोठ्या मंचावर बसवलंय आणि सर्वात शेवटी बोलायची संधी दिली.
म्हणजे सूर्याला पंथी दाखवल्यासारखं या ठिकाणी होऊ शकतं. तरी पण वंदना दिदीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे मी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. या ठिकाणी शहरातल्या विविध केंद्रातली लोक या ठिकाणी आलेली आहेत. आमचं वाळूचं केंद्र अनेक वर्ष भाड्याच्या किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक घरामध्ये चालत होतं. सोनी साहेब आणि अनेक मान्यवर बोलायचे की जागा पहा, या केंद्रासाठी काहीतरी करा. आणि आज तो दिवस उगवला आणि या ठिकाणी प्रत्यक्ष संतोष दीदींच्या हस्ते या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. मला या ठिकाणी सर्वांना आश्वासित करायचंय की या भागाला एक कामगार वस्ती म्हणून सोनी साहेब ओळखलं जातं. परंतु मी दीदींना सांगेल, हा वाळूज MIDC भाग हा या संभाजीनगर शहराच्या अर्थवाहिनी म्हणून काम करतो. या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी महसूल मिळतो आणि हजारो लाखो लोक या उद्योगधंद्यावर त्यांची उपजीविका या ठिकाणी भागवतात. या ठिकाणी हे केंद्र थोडं लेट झालं, परंतु मी या ठिकाणी माझ्या अंतरात्म्यापासून सांगतो की हे थेट होईल. इतकं थेट होईल की आता दीदींनी सांगितलं की हे 1 वर्षामध्ये झालं पाहिजे. आणि हा भाग वरवर पाहता कामगारांचा वाटला तरी वंदना दीदी खूप मोठ्या मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना तुमचा पूर्ण आशीर्वाद मिळालेला आहे. ते आता भक्कम झालेले आहेत आणि त्यामुळं इथलं हे जे केंद्र आहे ते निश्चित मला वाटतं आर्किटेक्ट सुद्धा खूप उत्तम असे आर्किटेक्ट या वास्तूला लाभलेले आहेत आणि लवकरात लवकर ही वास्तू या ठिकाणी उभी राहील. आणि या वास्तूची या भागाला अत्यंत गरज आहे. संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि आत्ता दशरथ भाईजींनी सांगितल्याप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, आर्किटेक्ट कॉलेज आहेत, CA आहे, लॉ कॉलेज आहेत, अनेक आहे. पण माणूस घडला पाहिजे आणि माणसामध्ये माणुसकी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी हे विश्वविद्यालय आहे. आणि हे सांगितलं दीदींनी की जगभरामध्ये काम करत आहे आणि सद्भाग्य आहे या भागाचं की या भागाला सुद्धा हे प्राप्त होत आहे. आणि संतोष दीदींचा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे की त्यांनी सांगितलं की तुमच्या हातून सत्कर्म घडलं पाहिजे. फक्त पैसा हा माणसाला सुख देऊ शकत नाही. पैशाच्या बरोबरीनं तुम्हाला पैशापेक्षा थोडं काकणभर जास्त पुण्य जर तुमच्या जीवनात प्राप्त असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा पैसा संपत्ती लाभते. तुम्हाला सुख समाधान आनंद ऐश्वर्य त्या ठिकाणी देते. त्या ठिकाणी विटावर लिहिलं होतं की ज्ञान सुख समाधान हे म्हणजे जिथं ज्ञान आहे तिथं सुख समाधान आनंद ऐश्वर्य जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा उगम हा ज्ञानाच्या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञानाला साक्षात परमेश्वर म्हटलेला आहे. आणि ज्या ठिकाणी अज्ञान आहे त्या ठिकाणी म्हणजे सर्व काही दुःख दारिद्र्य आणि वाईट गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि हे विश्वविद्यालय प्रजापिता ब्रह्मकुमारीमध्ये हेच काम चालतं की तुमच्यातलं
अज्ञान बाजूला काढून तुम्हाला ज्ञानाची मूर्ती बनवलं जातं आणि त्या ज्ञानाच्या मूर्तीमुळं तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर निर्माण होतं आणि हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावं. या केंद्राला या परिसरातल्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत या केंद्राचं शिक्षण जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या वंदना दिदीला हे काम करण्यासाठी शिवबाबांच्याकडं संतोष दिदीजींकडं आणि सर्व ईश्वरांकडं एक प्रार्थना करतो की त्यांना खूप शक्ती बुद्धी दे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शक्ती बुद्धी दे आणि काम एक अतुलनीय आणि शहरातल्यापेक्षा सगळ्यात चांगलं सेंटर या ठिकाणी बनव. आणि त्यासाठी मी माझ्या परिवाराकडून या केंद्रासाठी या केंद्राच्या उभारणीसाठी 1,01,111 रुपये मी त्या केंद्राला घोषित करतो. पैशाच्या रूपाने असेल, वस्तूच्या रूपाने असेल, वंदना दिदी सांगतील त्या रूपाने या ठिकाणी मी देत आहे. आणि परत एकदा या विद्यालयाचं या सर्व परिवाराचं सर्वांचं मनपूर्वक खूप खूप आभार मानतो की मला दिदीच्या शेजारी बसवलं आणि खरंच हे व्हायब्रेशन कुठंतरी म्हणजे माझ्यापर्यंत पोचलेत असा एक अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे. ओम शांती. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद राधा हनुमान जी, बहुत ही सुंदर संकल्प आपने बाबा के स्थान के प्रति रखा. एक बार जोरदार तालियों से हम उनका धन्यवाद करते हैं. अब समय निकाल कर हमारे बीच में आए हैं. अभी हमारे कुछ मधुबन निवासी भाई भी हमारे बीच में पहुंचे हैं, तो वंदना बेन से अनुरोध है कि वो उनका भी सम्मान करेंगे. ब्रह्मा कुमार नामदेव भाई, ब्रह्मा कुमार शिवनाथ भाई और ब्रह्मा कुमार रवि भाई हमारे मधुबन निवासी भाइयों से अनुरोध है मंच पर आएंगे. अभी जो नया बाबा का स्थान बनने जा रहा है, इस स्थान को चलाने के लिए बाबा ने जिनको निमित्त बनाया है, ऐसी हमारी मीठी वंदना बहन जी, तो उनके भी हम आज के दिवस पर अंदर के जो दिल के उद्गार है वो हम ज़रूर सुनना चाहेंगे. और मैं उनसे अनुरोध करती हूँ कि आज के दिवस पर अपनी मन की भावनाएं व्यक्त करें और हमारे आए हुए सभी अतिथियों का भी आभार प्रकट करें. ओम शांति. ओम शांति. सर्वप्रथम मैं परमपिता परमात्मा का और प्रजापिता ब्रह्मा बाबा का बहुत बहुत शुक्रिया करती हूँ, धन्यवाद करती हूँ, जिनकी असीम कृपा से आज ये भूमि पूजन का कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ. आज हमारा बहुत बहुत बड़ा भाग्य है कि इतनी महान से महान हस्तियाँ इस मंच पर उपस्थित है. इस शुभ अवसर पर मैं विशेष रूप से हमारे परम आदरणीय, परम श्रद्धेय, वरदानी मूर्त, दर्शनीय मूर्त राजयोगिनी संतोष दीदी जी का मैं दिल से धन्यवाद करती हूँ दीदी जी, जिनकी शुभ वचनों से और दिव्य सानिध्य से, शुभ आशीष से यह कार्यक्रम अधिक मंगलमय बना है. ये हमारा बहुत बहुत आज बड़ा भाग्य है.
इसलिए दीदी जी बहुत बहुत धन्यवाद। साथ ही मैं आभार प्रकट करती हूँ हमारे अतिथियों का, माननीय संजय जी शिरसाट साहेब जो कुछ कारण के कारण नहीं आ पाए, माननीय अंबादास जी दानवे साहेब, माननीय हनुमंत जी भोंडवे पाटिल साहेब, आप अपना अमूल्य समय निकाल कर यहाँ आए हैं और इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई। आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। और पुणे से आए हुए परम आदरणीय तपस्वी मुहूर्त राजयोगी भ्राता दशरथ भाई जी, आप यहाँ उपस्थित हैं, ये हमारा बहुत बहुत बड़ा भाग्य है। आपका भी मैं दिल से धन्यवाद करती हूँ। और मधुबन से आए हुए ब्रह्मा कुमार रवि भाई जी, शिवनाथ भाई जी और नामदेव भाई जी माउंट आबू से खास आए हैं, आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। और परम आदरणीय राजयोगिनी शीला दीदी जी, आपके मार्गदर्शन एवं शुभ संकल्पों से यह कार्यक्रम सुचारू रूप से पूर्ण हुआ, इसलिए तहे दिल से आपका भी मैं दीदी जी बहुत धन्यवाद करती हूँ। और सभी सेवा केंद्र से आई हुई ब्रह्मा कुमारी टीचर्स बहनों का भी मैं दिल से आभार प्रकट करती हूँ कि आप भी अपना अमूल्य समय निकाल कर यहाँ आए हैं। और हमारे चौधरी भाई जी और उनका परिवार, जिनके सहयोग से ही इस कार्य के हेतु यह प्लॉट आपने दान किया है और अपना जन्म जन्मांतर का भाग्य बनाया है। आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। और सभी सेवा केंद्र से आए हुए ईश्वरीय परिवार भाई बहनों का भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। सभी सेवाधारी भाई बहनों का भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। और इस भवन के आर्किटेक्ट दिलीप भाई जी और विद्या बहन, आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। और हमारा आज ये बहुत बड़ा भाग्य है कि दीदी जी और भाई जी ने सभी भाई बहनों को इतना चार्ज किया है, इतने चार्ज होकर यहाँ सारे देवताएं पधारे हैं। ये हमारा बहुत बहुत बड़ा भाग्य है कि इस भवन को बहुत सभी आत्माओं की, इतनी महान आत्माओं की आशीर्वाद मिली है। तो जरूर ये भवन बहुत जल्दी से तैयार हो जाएगा। आप सबका फिर से एक बार बहुत बहुत धन्यवाद। ओम शांति। बहुत बहुत धन्यवाद वंदना बहन। अभी हम सभी प्यारे बाबा को 2 मिनट की याद करेंगे और उसके बाद जो बजाज नगर के बाहर से आए हुए भाई बहन हैं वो पहले भोजन पे जाएंगे और बजाज नगर के जो भाई बहन हैं वो उसके बाद भोजन पे जाएंगे। 2 मिनट हम सभी बाबा को याद करेंगे। याद तुम्हारी
भ्राता हनुमान जी भोंडवे पाटिल उनको आदरणीय दीदी जी के हस्तों से ईश्वरीय सौगात वितरण की जाएगी। जीवन की राहों में तुमसे उजेरा, प्रेम का प्रकाश मेरे प्राणों में बिखेरा। जीवन की राहों में तुमसे उजेरा, प्रेम का प्रकाश मेरे प्राणों में बिखेरा। आंचल में भर के कहा लाल मेरा, आंचल में भर के कहा लाल मेरा। धन्यवाद तेरा प्रभु, धन्यवाद तेरा, धन्यवाद तेरा प्रभु, धन्यवाद तेरा। धन्यवाद 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 तेरा, धन्यवाद 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 तेरा। ज्ञान तो बहुत था पर खुद से अनजान थे, आत्मज्ञान पाके हुए दूर देह भान से। ज्ञान तो बहुत था पर खुद से अनजान थे, आत्मज्ञान पाके हुए दूर देह भान से। सद्गुणों से कर दिया है श्रृंगार मेरा। जीवन की राहों में तुमसे उजेरा, प्रेम का प्रकाश मेरे प्राणों में बिखेरा। जीवन